नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे डे 2 नाशिक ट्रिप प्लॅनचा. सो आम्ही आलेलो आहोत सिन्नरमध्ये गोंडेश्वर टेम्पलला, जो की तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे इकडे या साईडला. तर आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये. चला तर मग तुम्हाला मी दाखवतो मंदिराचं स्ट्रक्चर कसं आहे. ते खूप जुनं मंदिर आहे, इसवी सन 1100-1200 या काळातलं. तर बघूया आपण कसं आहे ते. चला तर मग मी तुम्हाला दाखवतो मंदिर. हे आहे पार्किंग एरिया इकडचा आणि हे आहे मंदिराच्या समोरचा एंट्रन्स. बघू शकता. तर बघा किती म्हणजे जुनं मंदिर आहे आणि स्ट्रक्चर बघा कसं आहे, एकदम भारी असं एकदम. मंदिर आहे. अरे वा, इट्स नाइस. आणि हा आहे सर्व मंदिराचा परिसर. कसं खूप जुनं. हे बघू शकता तुम्ही. हे आहे श्री विष्णूचं मंदिर. मी तुम्हाला दाखवतो. आणि हे आपले नंदी महाराज. पाया पडूया आपण. हे मेन आपल्या मंदिराचा एंट्रन्स आहे, जे की मी आता येतोय. तुम्ही बघू शकता किती असं सुंदर बांधकाम त्या काळातलं आहे. एकदम आपलं जे स्ट्रक्चर आहे हे बघा. लाईट गेली. तर मी आता आपल्या महादेवाचं मंदिर करून आलेलो आहे. आता मी विष्णू मंदिराच्या दर्शनासाठी जातो आहे. हे आहे ते विष्णूचं मंदिर. बघा किती सुंदर अशी कलाकृती आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. इकडून खूप भारी वाटलं या साईडवर का. हे आपलं आहे सूर्य मंदिर. बघा इथे साईडला असं किती चांगलं असं सुंदर प्रकारे नक्षीकाम केलेलं आहे दोन्ही बाजूला. आणि आपल्यावरती देवतांची सुंदर नक्षी कोरलेली आहे. तर ही आहे आपल्या सूर्यदेवाची मूर्ती. आता इथे थोडा उजेड नाही आहे. हे जे आहे हे आपलं पूर्ण मंदिर आहे. आता मी समोरच्या बाजूकडे जातोय. बघा असं मंदिरमध्ये किती सुंदर असं दगडांमध्ये नक्षीकाम केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता. हे बघा, हे
इथे मोठ्या हत्ती वगैरे आहेत. या मंदिरात जात आहे जे की आपल्या श्री पार्वती मातेचं मंदिर आहे. बघा किती सुंदर असं आतमधनंही नक्षीकाम आहे. सुंदर असं कोरीव काम आहे सर्व दगडांमध्ये. तर आता मी आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जातोय. बघा इकडची जी कलाकृती आहे ती खूप वेगळी आहे. हे बघा हे असं दोन्ही साईडला. अच्छा, आणि आपल्या बाप्पाची मूर्ती आहे. जय श्री गणेश. तर बघा आपल्या भारतामधली प्राचीन मंदिरं किती अशी सुंदर कलाकृतीमध्ये आहेत. याचं एक सुंदर उदाहरण आहे म्हणजे सिन्नरचं गोंडेश्वर टेम्पल. म्हणजे ह्या वास्तूची जी कलाकृती आहे ना ती तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की याच्यामध्ये असं सुंदर प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. हे बघा बघा किती सुंदर अशी कलाकृती आहे. किती भारी वाटतंय ना यार. पीस आहे हा पीस. हा जो आहे ना मंदिराचा एकदम फ्रंट एंड आहे भाग. बघा इथनं कसलं भारी वाटतंय. चला तर मग आता 6 वाजलेले आहेत. मंदिर बंद होणार आहे आणि आता आम्ही निघत आहोत बॅक टू पुणे. तर मग तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. चला तर मग भेटूया पुढच्या ट्रिपला. बाय.